नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपले एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, टेट 3 म्हणजे शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती पवित्र पोर्टलच्या मार्फत सुरू होणार आहे. परंतु एक्झॅक्टली पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम कधी सुरू होणार अशी विचारणा अनेक अभियोग्यताधारक मित्रांकडून केली जात आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे आणि त्याची जी मुदत होती ती जून 15 पर्यंत वाढवण्यात आलेली होती. 15 जून 2026 पर्यंत ही मुदतवाढ करण्यात आलेली असून देखील अनेक ज्या खाजगी आस्थापना आहेत त्यांच्या जाहिराती अजून पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्याच नाहीत. म्हणून जोपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिराती येत नाहीत तोपर्यंत जास्तीत जास्त जागा ह्या शिक्षक भरतीमध्ये येणार नाही. आणि जे 1,70,108 स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले अभियोग्यताधारक आहेत यांना शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी या जागा पुरेशा ठरणार नाही. त्यामुळे सर्वात अगोदर काय होणं अपेक्षित आहे? सर्वात अगोदर म्हणजे जास्तीत जास्त खाजगी आस्थापना असतील किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आस्थापना आहेत यांच्या पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करणं गरजेचं आहे. आणि ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये एक आणखीन विभाग ऍड झालेला आहे की आदिवासी विभाग आहे. आदिवासी विभागाच्या देखील जागा मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलवर येणार आहे. मग आता यांच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर आदेश देण्यात आलेले आहेत आणि ती प्रोसेस सुरू झालेली आहे. या प्रोसेसला अनेक दिवस लागू शकतात. यामध्येच जे आमदार आहेत सत्यजित तांबे साहेब तसेच इतर ज्या शैक्षणिक संघटना आहेत यांनी देखील काय मुदतवाढ करण्यात यावी या संदर्भात मागणी केलेली आहे. मुदतवाढ मिळायला पाहिजेत का हा देखील एक प्रश्न अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि याचं स्पष्टपणे उत्तर असं असेल की होय, मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. जरी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला झालेला असेल तरी देखील मुदतवाढ ही अजून आवश्यक आहे आणि अपेक्षित नसली तरी वाढ करणं गरजेचं आहे. आता याचं कारण काय? ही मुदतवाढ ही अभियोग्यताधारकांच्या भल्यासाठी असणार आहे, म्हणजे हितासाठी असणार आहे. कारण जास्तीत जास्त जागा येणं ही आवश्यक आहे. मग आता त्यासाठी मुदतवाढ करणं आवश्यक आहे. मग ही मुदतवाढ एक्झॅक्टली किती दिवसांची असावी, किती महिन्यांची असावी? सत्यजित तांबे साहेब यांनी मागणी केलेली आहे की ही मुदतवाढ 30 जुलै पर्यंत आम्हाला देण्यात यावी. म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्था असतील, विविध मॅनेजमेंट असतील, त्या आपल्या शाळेतील जी काही प्रोसेस आहे, कोणाचं रोस्टर कंप्लीट करणं असेल, भिन्न नामावली अपडेट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मुदतवाढ करण्याची आवश्यकता आहे. तर 30 जुलै म्हटलेले आहे त्यांनी. म्हणजे आज रोजी जर आपण 15 जून म्हटलं तर हा जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी त्यांनी मागितलाय. इतर संघटनांचं म्हणणं आलं की 15 जुलै पर्यंत आम्हाला ही मुदतवाढ द्यावी. पण आता 1 महिना किंवा 1.5 महिना जरी मुदतवाढ देण्यात आली असेल तरी देखील यामुळे काय होऊ शकते की जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर येण्यास मदत होईल. मग आता अशी मागणी शिक्षण विभागाकडे त्यांनी आपल्या जे काही पद्धती आहेत, जे काही निवेदन आहेत यांच्या माध्यमातून केलेली आहे. मग आता अजून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आहे यांच्या मार्फत अजून कोणतीही नोटिफिकेशन आलेलं नाहीये, पण ते लवकरच येणार आहे. कारण ही मुदतवाढ जी अगोदर दिली होती ती संपणार आहे. आणि ही मुदतवाढ मिळणार का? तर होय, ही मुदतवाढ मिळणारच आहे मित्रांनो. कारण ही मुदतवाढ दिल्याशिवाय जाहिराती या पवित्र पोर्टलवर जास्त प्रमाणात येणार नाहीत आणि त्याच्यामुळे अभियोग्यताधारकांचं एवढी परीक्षा देऊन देखील सिलेक्शन जर नाही झालं तर नुकसान होऊ शकते. म्हणून मुदतवाढ मिळणार आहे. जर ती जुलैपर्यंत आपण गृहीत धरली, 30 जुलैपर्यंत, तर प्राधान्यक्रम आपल्याला कधीपर्यंत देणे सुरू होऊ शकतात. कारण एकीकडे जाहिराती अपलोड करायला मुदतवाढ दिली आणि दुसरीकडे प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात केली जाईल असं सोबत होऊ शकत नाही. कारण या सगळ्या आस्थापना पोर्टलमध्ये दिसल्या पाहिजे आणि उमेदवारांना त्या दिसल्या तेव्हाच कुठं ते प्राधान्यक्रम देऊ शकणार आहेत, बरोबर आहे? मग हे प्राधान्यक्रम देण्यासाठी ही प्रक्रिया म्हणजे जाहिराती अपलोड होण्याची प्रक्रिया पूर्णच होऊ द्यावी लागणार आहे. मग आता ही प्रक्रिया जी पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला प्राधान्यक्रम द्यायला कधी मिळणार आहे? तर साधारणतः जुलै महिना पूर्ण झाल्याच्या नंतर सप्टेंबर महिना येईल. या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा निर्माण होऊ शकते. असं चित्र आजच्या या परिस्थितीनुसार आपल्याला दिसत आहे मित्रांनो. त्यामध्ये
1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत अभियोग्यता धारकांना प्राधान्यक्रम जनरेट करणे, असाइन करणे आणि लॉक करणे याच्या संदर्भात सूचना येऊ शकतात. त्यामध्ये जर टेक्निकल अडचणी निर्माण झाल्या तर या 1 ते 10 दिवसाची ही जी आपण गृहीत धरलेली मुदत आहे, कालावधी आहे, याला एक्सटेंड होऊ शकते 15 ऑगस्ट पर्यंत. म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत अभियोग्यता धारकांनी आपले प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केलेले असतील आणि या लॉक केलेल्यावर पुढे काय होईल की शिक्षण विभाग जो आहे आपला, त्यांच्या मार्फत काय होईल, एक मेरिट लिस्ट जनरेट होईल आणि मेरिट नुसार पोर्टलच्या माध्यमातूनच अभियोग्यता धारकांना रिकमेंडेशन चालले जातील. गुणानुक्रमे त्यांची निवड झाल्याचं त्यांना संदेश येईल पोर्टलमध्ये आणि मग त्या पोर्टलमध्ये संदेश आल्याच्या नंतर 15 ऑगस्टच्या पुढे साधारणतः 15 दिवस आपण जर गृहीत धरलं तर 15 दिवस त्यांची जॉईनिंगची प्रोसेस चालू होईल आणि यामध्ये सर्वात अगोदर मुलाखती शिवाय हा राऊंड होणार आहे. म्हणजे विना मुलाखत, म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि विना मुलाखतसाठी ज्या काही संस्थांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं पवित्र पोर्टलवर, त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं जॉईनिंग प्रोसेस इथं चालू राहील साधारणतः कोणते 15 ऑगस्ट पर्यंत. मग यांची निवड प्रक्रियेच्या नंतर 15 दिवस त्यांना हे मिळणार आहे. तर हे 1 ते 15 सप्टेंबर पर्यंत मुलाखतीसहचा देखील राऊंड लागणार आहे. म्हणजे यांना 15 दिवस निवडीचे, 15 दिवस जॉईनिंगचे, त्यानंतर जो मुलाखतीसह राऊंड आहे त्यामध्ये त्यांचं रिकमेंडेशन होणार आणि रिकमेंडेशन झाल्याच्या नंतर साधारणतः 45 दिवसांच्या आतमध्ये ही प्रक्रिया जी मुलाखतीसह सिलेक्शनची आहे ती राबवली जाणार असते आणि 45 दिवसात पूर्ण करणे हे त्यांच्यावर कंपल्सरी आहे. मग आपण गृहीत धरू की 45 दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होईल. मग साधारणतः 1 ते 15 सप्टेंबर पर्यंत ही आपण प्रोसेस काय केलेली आहे, गृहीत धरलेली आहे. मग थोडक्यात जर सांगायचं झालं तर उमेदवारांना प्राधान्यक्रम देणे